तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा भाऊच राहिला नाही हो. आता दादाच नाही राहिला. क्या मायने रखता है. त्याचं दुःख, दादानी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ही दादाबरोबरच गेली. आणि आज माझा भाऊच नाही राहिला. त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय याला काय फरक पडतो. मला खरंच सांगा, त्यांच्या पक्षाने कुणाला कुठलं काय पद द्यायचं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे ना. एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी ठरवायचं कुणाला काय द्यायचं. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या पक्षाचा. माणुसकीचा काय हो, माणुसकी राहिली आहे का नाही. आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना, ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट, ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि ती टाईम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. काय 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष चालणार नाही. माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.